कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून 1.5 लाखांहून अधिक मताधिक्य घेत श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींनी मोठा विजय नोंदवला. या विजयानंतर आज नवनिर्वाचित खासदार शाहू महाराज छत्रपतींनी कोल्हापूर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केलं. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, आईसाहेब महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, आपचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक संदीप देसाई, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष RK पोवार, KSAचे माणिक मंडलिक, माजी उपमहापौर अर्जुन माने, विक्रम जरग, दिगंबर फराकटे, माजी नगरसेवक ईश्वर परमार, सुशील भांदिगरे, अनिकेत पाटील, शशिकांत बीडकर, संजय पटकारे आदींसह महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महापुरुषांना अभिवादन केल्यानंतर खासदार शाहू महाराज छत्रपतींनी त्यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे पण यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आज हयात नसलेले आमदार PN पाटील यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. दिवंगत आमदार PN पाटील यांची पक्षनिष्ठा सर्वश्रुत आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल 25 वर्षांनंतर काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली जात असल्याचा आनंद व्यक्त करत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारात मोठी आघाडी घेतली होती. आज खासदार शाहू महाराजांनी राजेश पाटील आणि राहुल पाटील यांच्याशी संवाद साधताना आमदार PN पाटील यांनी प्रचाराच्या काळात दिलेल्या योगदानासह त्यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या विजयामध्ये आमदार PN पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचं सांगत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष VP पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, बाजार समितीचे सभापती भरत पाटील भुयेकर, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, RK पोवार, संदीप पाटील कुर्डूकर, काँग्रेसचे करवीर तालुकाध्यक्ष शंकर पाटील, जयसिंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.